देशात भूक आणि कुपोषणाचं प्रमाण काही अंशी कमी झालं असलं तरी कोट्यावधी लोकांच्या ताटात आजही संतुलित व पौष्टिक जेवण पोहोचू शकलेलं नाहीये। देशातील सुमारे 52 कोटी नागरिक रोजच्या रोज निरोगी आणि पौष्टिक अन्न खरेदी करण्यास असमर्थ ठरतायत। म्हणजेच फळे, भाज्या, डाळी, दूध व प्रथिनयुक्त अन्न यासारख्या मूलभूत पोषण गरजा नियमितपणे पूर्ण करणे या मोठ्या लोकसंख्येला परवडत नाहीये, असा संयुक्त राष्ट्र संघटनाचा अहवाल समोर आलाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। महागाईमुळे भारतीयाच्या ताटातून पौष्टिक आहार गायब। सामान्यांच्या ताटातून संतुलित व पौष्टिक आहार दूर। संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार 52 कोटी भारतीयांना फटका। संयुक्त राष्ट्राच्या विविध अन्न आणि कृषी संघटनांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या वैश्विक अहवालातून भारतातील अन्न आणि पोषणाचा एक गंभीर आणि चिंताजनक वास्तव समोर आले। संयुक्त राष्ट्राच्या स्टेट ऑफ फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिशन इन द वर्ल्ड 2026च्या अहवालातून ही गंभीर माहिती समोर आली। या अहवालानुसार भारताने गेल्या 2 दशकात कुपोषण कमी करण्यात 42% प्रगती साधली। 2019 ते 2025 दरम्यान पौष्टिक आहार खरेदी करण्यास असमर्थ लोकांच्या संख्येतही 29% घट झाल्याचं समोर आलंय। भारतात अन्नधान्याची टंचाई किंवा भुकेचे प्रमाण तांत्रिकदृष्ट्या कमी होत असले तरी वाढत्या महागाईमुळे आणि असमतोलामुळे देशातील सुमारे 52 कोटी नागरिक दररोजचा संतुलित आणि पौष्टिक आहार विकत घेण्यास असमर्थ आहेत। भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास 35.5% लोकांना पौष्टिक आहाराची किंमत परवडत नसल्याचं या विश्लेषणातून उघड झालंय। दररोजचा आहारावरील खर्च: भारत 343 रुपये, पाकिस्तान 343 रुपये, बांगलादेश 399 रुपये, चीन 35 युआन, अमेरिका $50। देशातील सुमारे 52 कोटी जनतेला दररोज शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वे, प्रथिने, फळे आणि भाज्यायुक्त चौरस आहार परवडत नाही। अहवालानुसार भारतामध्ये एका व्यक्तीला दररोजचा योग्य आणि पौष्टिक आहार मिळवण्यासाठी साधारण 343 रुपये खर्च येतो। वाढत्या किमतीमुळे कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबासाठी हा खर्च बजेट बाहेर गेलाय। पौष्टिक आहार न मिळाल्याने भारतातील लहान मुलांमध्ये कुपोषणामुळे होणाऱ्या शारीरिक वाढीतील अडथळ्यांचं प्रमाण 32.9%वर पोहोचलंय, तर वजन कमी असण्याचे प्रमाण 18.7%वर आहे। देशात महिला आणि लहान मुलांमध्ये रक्ताल्पता मोठ्या प्रमाणावर कायम असून दुसरीकडे चुकीच्या आहार पद्धतीमुळे प्रौढ आणि लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या वेगाने वाढते। जगभरात सुमारे 269 कोटी लोक पौष्टिक आहार खरेदी करण्यास असमर्थ आहेत, ज्यामध्ये दक्षिण आशियाई देशाचा मोठा वाटा आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले। गेल्या काही वर्षात तांदूळ आणि गव्हासारख्या मूलभूत धान्यांपेक्षा फळे, हिरव्या भाज्या, दूध, डाळी, अंडी आणि कडधान्ये यांच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ झाली। त्यामुळे नागरिक पोट भरण्यासाठी केवळ कर्बोदके असलेल्या धान्यांवर भर देतात आणि प्रथिनांचे प्रमाण ताटातून कमी होते। शासकीय सार्वजनिक वितरण प्रणाली आणि अन्नधान्य सुरक्षा योजनेमुळे गहू आणि तांदळाच्या माध्यमातून अन्नाची उपलब्धता निश्चित झाली, परंतु शरीराच्या सूक्ष्म पोषणासाठी लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे मिळणारे पदार्थ महाग असल्याने गुप्त भुकेची समस्या निर्माण झाली। कमी उत्पन्न गटात किंवा शहरी भागात भाजीपाला आणि पौष्टिक आहाराच्या तुलनेत स्वस्त मिळणारे जंक फूड, प्रक्रिया केलेले कमी प्रतीचे अन्न आणि पॅकबंद पदार्थाचे सेवन वाढले। यामुळे पोषणाऐवजी शरीरात मेद आणि साखरेचे प्रमाण वाढून लठ्ठपणा आणि डायबिटीजचं प्रमाण वाढत आहे। भारतीयांच्या उत्पन्नाचा मोठा भाग घरभाडे, शिक्षण आणि आरोग्यावर खर्च होत असल्याने आहाराच्या गुणवत्तेशी तडजोड करावी लागत असल्याचा मुद्दा या अहवालात प्रामुख्याने दिला। सरकारने केवळ अन्न सुरक्षा न ठरवता पोषण सुरक्षा या संकल्पनेवर धोरणे आखणे गरजेचे आहे। रेशन दुकानांमधून केवळ तांदूळ, गव्हा व्यतिरिक्त डाळी, खाद्यतेल, भरड धान्ये सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। स्थानिक पातळीवर फळे आणि भाज्यांच्या साठवणुकीसाठी आणि वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा सुधारल्यास भाजीपाल्याचे भाव नियंत्रणात राहू शकतात। तसेच शाळेतील पीएम पोषण मध्यान्ह भोजन या योजनेत मुलांसाठी दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यासारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण अधिक वाढवणे आवश्यक आहे। भारतात पोषण आहाराचा मोठा दुष्काळ आहे। जर योग्य वेळी पोषणाबाबत धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत तर भविष्यात आजारी, अशक्त
आणि कार्यक्षमता कमी असलेल्या मानवी संसाधनाचा मोठा फटका देशाच्या आर्थिक प्रगतीला बसू शकतो, अशी भीती या अहवालाच्या पाहणीनंतर व्यक्त करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.